म्हणजे भाजपचे नेते प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आलाय। धमकी देणाऱ्यांना पोलिसांकडून अटक झाली आहे। प्रसाद लाड रात्रीपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी आहेत। हॉटेलमध्ये घुसून हल्ला करणार अशी फोनवरून धमकी देण्यात आली। प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेल रामा इंटरनॅशनल बाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे। योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले अशी धमकी देणाऱ्यांची नावे आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडनं। ज्ञानेश्वर, प्रसाद लाड आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्यांना धमकीचा फोन आला, काय त्याबद्दल माहिती? निश्चितच होतं। आपण जर बघितलं तर आज भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत आणि ते रात्रीपासून जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या रामा इंटरनॅशनलमध्ये थांबलेत। मात्र जे आहे ते काल रात्री त्यांच्या पीएनना दोन व्यक्तींनी फोन केला आणि धमकी दिली आणि त्यामुळे जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या रामा हॉटेल बाहेर ही पोलिसांची मोठी बंदोबस्त या ठिकाणी पाहतोय। अगदी या संपूर्ण हॉटेलला जे आहे ते अशा पद्धतीनं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळतं। स्वतः प्रसाद लाड सुद्धा या ठिकाणी आहेत आणि आता ते आंतरवाली सराटीकडे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी निघाले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर गणेश उगले आणि योगेश शितोळे या दोघांनी धमकी दिली होती, गाडीवर हल्ला करू आणि हॉटेलमध्ये घुसून हल्ला करू अशा पद्धतीची ही सगळी धमकी होती। त्यानंतर जे आहे ते छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली। याबाबत जे आहे ते स्वतः आमदार प्रसाद लाड यांनी खुलासा केलाय। आपण बघतो या संपूर्ण हॉटेलला जे आहे ते अशा पद्धतीनं छावणीचं स्वरूप आलंय। संपूर्ण हॉटेलला पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय। मात्र असं असलं तरी प्रसाद लाड यांनी सुद्धा आवाहन केले की ते मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करू नये। मात्र धमकी देणाऱ्यांचं म्हणणं असं होतं की ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस जे आहे ते प्रसाद लाड सातत्यानं मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करायचे, एकेरी भाषेत बोलायचे आणि आता जे आहे ते प्रसाद लाड त्यांना भेटण्यासाठी जातात। असं का म्हणून जे आहे ती ही धमकी दिल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र जे ते यावर अजून सुद्धा पोलिसांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही। मात्र असं असलं तरी पोलिसांनी दोन आरोपी अटक केली अशी स्वतः माहिती जी आहे ते प्रसाद लाड यांनी दिली। आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते आता प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरवरून आंतरवाली सराटीकडे निघताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आपण जे आहे ते या ठिकाणी बघतोय पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे आणि आता थोड्याच वेळात जे आहे ते प्रसाद लाड मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत आणि मी भाजपाचा नेता नाही तर एक कार्यकर्ता म्हणून, एक मराठा कार्यकर्ता म्हणून जे आहे ते त्यांची भेट घेणार आहोत अशी प्रतिक्रिया सुद्धा यावेळी आपल्याशी बोलताना प्रसाद लाड यांनी दिली होती। आपण बघतोय मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने आंदोलनाचा इशारा दिला होता, उपोषणाचा इशारा दिला होता, त्यानंतर जे आहे ते त्यांनी प्रसाद लाड यांनी माझी भेट घ्यावी असं सुद्धा आवाहन केलं होतं आणि त्या भेटीला आव्हान म्हणून जे आहे ते आता प्रसाद लाड त्यांना भेटण्यासाठी जाताना या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण बघतोय अगदी पुढच्या 2 तासात जे आहे ते प्रसाद लाड आंतरवाडी सराटीत पोहोचतील आणि प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात काय चर्चा होती हे आपण बघतोय। प्रसाद लाड आपल्यासोबत आंतरवाली सराटीकडे पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त आहे। नाही, मी निघालोय, दादा वाट पाहत आहेत। मी माझ्या भावाला भेटायला चाललोय, निश्चितपणे मी चाललोय आणि दादाची भेटून मी चर्चा करून आपल्याशी बोलतो। आपण बघतोय सोबत भागवत कराड सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत ते जाणार आहेत। निश्चितच ही सगळी परिस्थिती आपण छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल रामा परिसरातील पाहतोय। ज्या पद्धतीनं प्रसाद लाड यांना काल रात्री जे धमकीचे फोन आले होते त्यामुळे हा सगळा मोठा पोलीस बंदोबस्त हॉटेल रामाच्या बाहेर लावण्यात आला होता आणि आता जे आहे ते प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरवरून आंतरवाली सराटीकडे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी निघाले आहेत। खरं तर काटकसरीचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केले असलं तरी ज्या पद्धतीनं काल प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आला होता त्यामुळे जे ते हा पोलिसांचा मोठा ताफा या ठिकाणी पाहतोय आणि हा संपूर्ण ताफा जो आहे तो आता आंतरवाली सराटीकडे रवाना झालाय आणि थोड्याच वेळात जे आहे ते मनोज जरांगे पाटील व प्रसाद लाड यांच्यात चर्चा होणार आहे। मात्र ज्या पद्धतीनं प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आला त्यामुळे जे आहे ते ज्ञानेश्वर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर भाजपचे नेते प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत, काल रात्रीपासून मुक्कामी, आज मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी ते निघालेत। मात्र त्यांना हॉटेलमध्ये घुसून मारण्याचा धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलंय। मला काल रात्री 2 ते 3 फोन आले, ज्या फोनमध्ये धमकी आणि शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला। हॉटेलमध्ये येऊन आपल्यावर हल्ला करू अशी धमकी दिली गेली, परंतु संभाजीनगरचे पोलीस असतील, बीड जालन्याचे पोलीस असतील यांनी सतर्कपणे ह्याच भागात कुठले तरी सिडको कॉलनी आहे, मला कल्पना नाही, त्या भागातून 2 आरोपींना अटक केली गेली। आरोपींची नावं देखील मला माहीत नाहीत, पण ज्या फोनवरती ज्यांनी कोणी सांगितलं त्यांनी उगले पाटील असं नाव सांगितलं होतं। त्याच्या आधी एक फोन आला, त्यांनी कोणीतरी शितोळे पाटील म्हणून नाव सांगितलं आणि त्याने अवाच्य भाषेत शिवीगाळ केली, मारण्याची धमकी दिली, गाडीवर हल्ला करण्याची धमकी दिली।
हॉटेलमध्ये घुसण्याची धमकी दिली, पण आमचे पोलीस गृह खातं सतर्क आहे.